हे समजले नाही की मी जगण्यासाठी काम करतोय की कामासाठी जगतोय। हे रामकृष्ण हरी मंडळी, कोणीतरी काय छान लिहिलेलं आहे की तहान लागले मरणाची, पण समोर विषारी गटाराचे पाणी आहे, प्यायले तरी मरणार आणि नाही प्यायले तरी मरणार। आणि हीच ती दुविधा परिस्थिती आयुष्यात कधीच कोणाला समजली नाही। ना झोप पूर्ण झाली, ना स्वप्न पूर्ण झाली। कॅलेंडर आणि घड्याळ पाहिल्यावर ते तुला इशारा देऊन सांगते की तुझ्याकडे वेळ कमी आहे, पण इथे प्रत्येकालाच वाटते की अजून थोडा वेळ मिळाला असता। इथे उद्याचा दिवस सुखकर करण्यासाठी आजच्या दिवसाचे सुख चैन स्वाहा करावेच लागते, आणि तिथे रात्री रस्त्यावर राहणारे सुद्धा सुखाची झोप घेत आणि महालात राहणारे रात्रभर बेचैन। प्रत्येकाला जीवनात खूप समस्या आहेत, पण आपण सगळ्यांनीच त्या भगवंताचे आभार मानून असे समजून जगा की मी इतरांपेक्षा नक्कीच नशीबवान आहे। हा सारा वेळेचाच खेळ आहे। लहानपणी वाटते की आपण लवकर मोठे व्हावे आणि ह्या नादात आपण आपले बालपण हरवून बसतो, आणि आता तोच मोठेपणा टिकवण्यासाठी जवानी हरवून बसतो। थकून भागून रोज संध्याकाळी घराकडे येतो तेव्हा वाटते की मला अजूनही हे समजले नाही की मी जगण्यासाठी काम करतोय की कामासाठी जगतोय। तेव्हा देवाला एवढंच विचारावेसे वाटते की कधी मिळणार माझ्या कष्टाचे गोड फळ। भरल्या खिशानी जगाची ओळख झाली आणि रिकाम्या खिशानी आपल्यांची। जेव्हा कमवायला लागलो तेव्हा वाटले की आत्ता सारी स्वप्न पूर्ण करीन, पण नाही, सारे हट्ट आणि स्वप्न तर आईबापाच्या कमाईत पूर्ण होत होते। कितीही कमविले तरी काही इच्छा स्वप्न अधुरीच आहेत। मुखवटा लावूनच जगावे लागते। आतून तुम्ही कितीही रडत असाल तरीही चेहऱ्यावर हसूच दाखवावे लागते। कोणी जर विचारले कसा आहेस तर एकदम मजेत असेच सांगावं लागते। हे आयुष्य एक 3 अंकी नाटक आहे मित्रांनो। इथे प्रत्येकालाच आपले पात्र लीलाया निभावायच लागते। या जीवन संघर्षात जाळण्यासाठी काडेपेटीची गरज नसते, कारण तिथे माणसेच एकमेकांवर जळतायत। सारे विचारवंत आणि ज्ञानी मंगळ ग्रहावर जीवन आहे का हे शोधत आहेत, पण कोणी हे नाही शोधत की या ग्रहावरील प्रत्येकाचे जीवन कुशल मंगल आहे का। खरं आहे ना? कसा वाटला आपल्याला हा माझा विचार? आवडल्यास नक्कीच विचार करा।